नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल शेती आणि विज्ञानवर. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की थोडं स्टिकरबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे म्हणून. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका स्टिकरबद्दल माहिती पाहू. तर मित्रांनो, आता सध्या आपल्यापाशी एक हे हायफिल्ड एजी या इको ग्रेड म्हणजेच हायफिल्ड एजी या कंपनीचे स्टिकर आहे आणि हायफिल्ड ऑर्गॅनिक्स म्हणून ही कंपनी आहे. तर अशाच पुष्कळ कंपन्या मार्केटमध्ये असतात. आपण कोणत्याही कंपनीचं स्टिकर घेऊ शकता. म्हणजे असं काही मी खास एका विशिष्ट कंपनीचे प्रमोशन करतो असा काही भाग नाही. पण बघा, स्टिकर हे पुष्कळशा कंपन्या बनवत असतात, पण त्याचसोबत चांगलं स्टिकर असणे आवश्यक आहे. कारण काही कंपन्या फक्त एक लोकल स्टिकरसुद्धा बनवतात आणि त्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला मिळत नाही. आपण फक्त एका चिकट पदार्थाचे पैसे मोजतो असंही होते कधी कधी. तर त्याचे रिझल्ट पहिले जाणून घ्या, चेक करून बघा आणि खात्री पटली तरच मग नंतर त्या कंपनीचा तुम्ही कंटिन्यू वापरत राहू शकता. नाहीतर तुम्ही त्याला एकदा वापरून बघा आणि रिझल्ट नाही वाटले तर सोडून द्या. तर याचे रिझल्ट कसे चेक करायचे मित्रांनो, त्याबद्दल जाणून घेऊ आपण. हे जे असते हे अशा प्रकारे पॅक असते आणि याला इथं असं जर आपण हाताने दाबलं तर हे औषध बरोबर इकडल्या या खाण्यामध्ये येत असते. आणि हे झाकण काढून बस याला असं उलटं करून आपण ओतलं तर याच्यात माप देऊन आहे 5 मिली 10 मिली. तर अशा प्रकारे म्हणजे आपण ह्या मापानुसारसुद्धा हे बघा 5 मिली 10 मिली त्याच्यानंतर 15 मिली. आपल्याला फक्त 5 मिलीचा डोस घ्यायचा असेल तर 5 मिली याच्यात जमा करायचं आणि उलटी बॉटल करून झाकण काढून ते ओतून टाकायचं. अशा प्रकारे त्याचा वापर करायचा असतो. पुष्कळ लोकांना याची माहिती नसते, त्यामुळे दोन्हीकडून हे झाकण खोलून ते टाकायचा प्रयत्न करतात. तर आता याची रिझल्टबद्दल जाणून घेऊ. तर मित्रांनो, आपण थोडंसं पाणी घेऊ पानांवर, असं जसं एक छोटासा जो ड्रॉप असतो थेंब. तर हा बघा, आपण एक ड्रॉप घेतलेला आहे पानावर. आणि आता आपण स्टिकर घेऊ. आपण थोडंसं स्टिकर घेतलं आहे, या झाकणामध्ये स्टिकर घेतलेलं आहे थोडंसं. आता आपण पाहू शकता याच्यामध्ये अगदी थोडंसं स्टिकर आहे, ठीक आहे. तर आपण एवढंसुद्धा वापरणार नाही. आता त्या अगोदर हे पाण्याचे जे थेंब आहेत याचं परीक्षण करू आपण. जसं या थेंबाला आपण पहा, आता जसं इथं एक पाण्याचा थेंब आहे, इथं एक थेंब आहे. तर याचे रिझल्ट बघा मित्रांनो. आपण फक्त हे स्टिकर असं घ्यायचं, बस या ताराला थोडंसं मी स्टिकर लावलेलं आहे. आणि आता हे बघा, आता हे स्टिकर मी या थेंबाला लावतो आहे. त्या थेंबाला लावल्याबरोबर ते पसरलं. आपण झाडावर प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, पण झाडाची पानं सतत हालत आहे, त्यामुळे थोडं दिसायला त्रास होत आहे. तर हे आपण पाण्याचे एक एक थेंब किंवा ड्रॉप्स अशा प्रकारे घेतलेले आहे. आता बघा, या झाकणामध्ये अगदी थोडंसं स्टिकर पण घेतलं होतं आपण. तर या स्टिकरला हे बघा, आपण अगदी या ताराने हलकंसं टच करू. बघा, हे पसरायला लागलं, पसरायला सुरुवात झालेली आहे. बघा, अशा प्रकारे हे पाण्याला पातळ करून अगदी पसरवते आणि चिकटवते सुद्धा. हे सिलिकॉन बेस्ड स्टिकर असते, हे फार चांगले कार्य करते. तर आपण पाहू शकता अशा प्रकारे हे पाण्याचे जे मोठाले थेंब आहे, तुषार असतात, त्याला अगदी पातळ करून असं झाडाच्या शिरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते. तर आपण पाहू शकता एवढ्या लवकर ते शिरांमध्ये आतमध्ये सुद्धा औषध पोहोचलेले आहे. तर याचा अर्थ असा की हे औषध चिकटवण्याचंच नाही तर औषध पसरवण्याची सुद्धा कार्य करते. आणि औषध पसरवण्यासोबतच बघा, हे शिरांमध्ये सुद्धा आतमध्ये औषध गेलेले आहे. त्यामुळेच आम्ही कचऱ्याच्या फवारणीत सुद्धा 5-5 ml प्रत्येक पंपाला वापरलेले आहे, पाऊस असो की नसो. याचा फायदा असा आहे की आपण जी फवारणी वरची करत आहोत आणि ते कीटकनाशक जर स्पर्शजन्य किंवा आंतरप्रवाही असेल तर आपण जर स्टिकर वापरले तर हे पानांच्या शिरांमध्ये लवकर प्रवेश करेल औषध आणि समोर चालून याचा रिझल्ट लांबपर्यंत चालत राहील. आणि पानाच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा जे कीट असतील ते सुद्धा संपवण्यास आपल्याला मदत मिळेल. तर अशा प्रकारे स्टिकरचे कार्य असते मित्रांनो. आणि फक्त लोकांना एवढंच माहीत आहे की पावसामध्ये औषधी वाया जाऊ नये, त्याकरिता आपली फवारणी चिकटून राहावी, याकरिताच आपण याचा वापर करावा असं पुष्कळ लोकांना वाटते. पण नाही, त्याच्यापेक्षाही पलीकडे याचे रिझल्ट असतात आणि याचा उपयोग असतो. तर त्याकरिता आपल्याला जे आहे ते वरच्या फवारणीतसुद्धा औषधाचा चांगला वापर व्हावा याकरिता हे 5 मिली वापरणे आवश्यक आहे.
तर मित्रांनो, काही कंपन्या पेस्टिसाईडमध्ये सुद्धा स्टिकर देत असतात, पण त्याची मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्याची कॉस्टिंग खूप जास्त असते. त्याच्यापेक्षा आपण मध्यम दर्जाच्या किंवा मध्यम किमतीच्या सुद्धा औषधी घेऊन कमी खर्चामध्ये सुद्धा असं स्टिकर वापरून त्याचेसुद्धा चांगले रिझल्ट मिळवू शकतो. तर हे स्टिकरची माहिती होती मित्रांनो. आता याचसोबत एक गंमत दाखवतो तुम्हाला. तर हा आपला पाण्याचा ड्रम आहे मित्रांनो. याच्यामध्ये पाणी भरणे सुरू आहे. आपण याची धार पाहू शकता. साधारणतः आपल्या फवारणीचा एक पंप संपेपर्यंत हा 2 पंपाचं पाणी इथे भरण्याची क्षमता दाखवतो आहे. तर हे होतं आपलं माचामध्ये किंवा ड्रममध्ये पाणी भरण्याचं जुगाड. आता हे पाहूया कितपत लांब गेलेलं आहे. हे कितीही लांब असू शकते. आता मी थोडं जवळ पाणी असल्यामुळे जास्त लांब पाईप नाही वापरला, पण आपण 100 फूटपर्यंत पाईप वापरू शकतो. आणि हे आहे एक बॅटरी आणि आपलं डबल मोटर आणि तिथे पाईप. तर असं आहे हे आपलं जुगाड. आणि पाणी आदल्या दिवशी भरल्यामुळे ते 24 तासामध्ये स्वच्छ होऊन सुद्धा राहते. तर असं हे आपलं काम आहे मित्रांनो. जर हे पाणी भरण्याचं जुगाड आपल्याला आवडलं असेल तर नक्की कमेंट्समध्ये याबद्दल विचारा. मी तुमच्यासाठी फक्त हे पाणी भरण्याचं जुगाडासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवील. तर चला भेटूया अशाच माहितीपूर्ण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद मित्रांनो.